हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल पीजी टेक अकॅडमी. तर मित्रांनो, बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे मेसेजेस येत होते की MSBTचा रिझल्ट कधी लागणार वगैरे वगैरे. असे खूप सारे मेसेज कमेंट्स वरती येत होते. MSBTचा 2026चा समर एक्झामचा रिझल्ट हा कधी लागणार याच्यावरती आपल्या MSBTनी जो हप्ता जो थर्ड वीक ऑफ जून सांगितलं होतं आपल्याला, तर तो थर्ड वीक ऑफ जूनच सुरू आहे मित्रांनो. याच वीक मध्ये तुमचा रिझल्ट हा लागून जाईल मित्रांनो. तर तो रिझल्ट कसा चेक करायचा त्याच्यावरती मी तुम्हाला आधी सांगतो, तो रिझल्ट कसा चेक करायचा. आणि त्यानंतर आपण रिझल्ट कधी लागेल, आतापर्यंत रिझल्टचं काही MSBT कडून अपडेट आली का नाही हे सुद्धा सांगणार आहे. तर ते पहा आधी रिझल्ट कसा. तुम्हाला माहिती याबारीच डिजिटल चेकिंग अशी झालेली आहे, डिजिटल पेपर चेकिंग झालेली आहे. मुळे रिझल्ट कसा लवकर यायला पाहिजे, पण तसं होत नाही. MSBT स्वतःहूनच काही डिले करत आहे, कारण की MSBT स्वतःच रिझल्ट लवकर अपलोड करेना झाली. तर ते काय काय झाले ते पुढच्या ह्याच्यात बघू आपण शेवटपर्यंत. तर आधी बघूया की रिझल्ट जर आला या 2-3 दिवसात तर चेक कसं करायचं आहे. MSBTचा समरचा रिझल्ट चेक कसं करायचा आहे या 2-3 दिवसात ते बघूया. त्याच्यासाठी कोणती लिंक आहे का वगैरे वगैरे, तर ते आज डिस्कस करणार आहोत. चला तर आपण त्या लिंक वरती जाऊन बघूया ते लिंक काय आहे. तर मित्रांनो, डिस्क्रिप्शन मध्ये मी तुम्हाला एक लिंक दिलेली आहे. हे पहा, ही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देतो. त्या लिंक वर जाऊन तुम्ही तुमचा रिझल्ट चेक करू शकता. जेव्हा तुम्ही त्या लिंक वरती क्लिक करता, सो फ्रेंड्स, जेव्हा तुम्ही MSBTचा त्या लिंक वरती क्लिक करता, तेव्हा तुम्हाला या पोर्टल वरती ती लिंक रिडायरेक्ट करेन. तर इथं रिडायरेक्ट झाल्यावर तुम्ही तुमचा सीट नंबर इथं टाकू शकता. इथं सीट नंबर टाकून तुम्ही तुमचा कॅप्शे कोड टाकून हा कॅप्शे कोड इथं ऍज इट इज पेस्ट करून तुम्ही काय करू शकता, आपला रिझल्ट पाहू शकता मित्रांनो. कवा, जेव्हा रिझल्ट डिक्लेअर झाल्यावर, MSBT कडून डिक्लेअर झाल्यावर. मित्रांनो, तुम्ही जर आता ही गोष्ट करता, आता तुमचा एनरोलमेंट नंबर इथं जर टाकून बघता, तर तुम्हाला विंटरचा रिझल्ट टाकून देईल. तुमचा जो की विंटरचा रिझल्ट आहे, जो किती लागून गेलेला आहे, विंटरचा रिझल्ट 2025चा रिझल्ट टाकून देईल तुम्हाला. पण आपल्याला विंटरचा पाहिजे का, नाही, आपल्याला समर 2026चा रिझल्ट पाहिजे. मग तो रिझल्ट इथं कधी अपलोड होईल, या लिंक वरती तो रिझल्ट कधी येईल, जेव्हा मित्रांनो तुम्हाला MSBT कडून ठोस अपडेट भेटन, म्हणजे लेटेस्ट अपडेट मध्ये येईल तुमचं. आता ते लेटेस्ट अपडेट आहे, आला आहे का नाही ते चेक करूया. चला तर मित्रांनो, मी MSBTची वेबसाईट वर जातो. हे पहा मित्रांनो, MSBTची ही ऑफिशियल वेबसाईट आहे मित्रांनो. इथं या दिवसात जर रिझल्ट या पुढच्या 2-3 दिवसात जर येणार असता, यायलाच पाहिजे होता तसं तर. पण रिझल्ट जर येणार असेल 2-3 दिवसात, तर तुमचा लेटेस्ट अपडेट मध्ये तुम्हाला MSBT स्वतः अनाऊन्स करून देते की या लेटेस्ट अपडेट मध्ये इथं हे दुसरे प्रोग्राम, हे जे काही येत आहे रेड लाईन मध्ये लिहून, हे कॅलेंडर, अकॅडमिक कॅलेंडर, न्यूली अकॅडमिक कॅलेंडर, सेमिस्टर पॅटर्न, हे असं जे काही लिहून येत आहे, हे लिहून न येता इथं फक्त रिझल्ट इज ऑन दिस डेट असं सांगून देतो मित्रांनो. जर रिझल्ट 20 तारखेला असेल तर 20 तारखेला इथं डायरेक्ट MSBT तुमची सांगून देते. ही तुमची MSBTच्या वेबसाईट वरती जाऊन तुम्ही असं चेक बी करू शकता. जेव्हा तुम्हाला इथं लेटेस्ट अपडेट मध्ये दिसेल की रिझल्ट या दिवशीच्या, सपोज आज 16 डेट आहे, 17, 18, 19 या 3 दिवसात तुमचा रिझल्ट लागू शकते. तर मित्रांनो, तुम्ही चेक करीत राहा या 3 दिवसात या लेटेस्ट अपडेट मध्ये काही चेंज होतोय का. चेंज जर झाला, म्हणजे जर तुमचा रिझल्ट काही आहे असं जर लेटेस्ट अपडेट मध्ये समजलं, तर तुम्ही डायरेक्ट या आपल्या रिझल्टच्या वेबसाईट वरती येऊन तुम्ही त्याच्यावरती MSBTची तीच ऑफिशियल वेबसाईट आहे रिझल्टची, त्याच्यावरती येऊन तुम्ही तुमचा एनरोलमेंट नंबर टाकून तुम्ही तुमचा रिझल्ट चेक करू शकता. होप की तुम्हाला ही सर्व माहिती भेटली असेल. तरी या पुढच्या येणाऱ्या 3 दिवसात तुमचा रिझल्ट लागून जाईल. आणि जरी नाही लागला तरी येणाऱ्या उद्या नसता परवा तुमची MSBT लेटेस्ट अपडेट मध्ये टाकून तर देईन, काय काय आहे काय नाही, तुमच्या रिझल्ट रिलेटेड माहिती तुम्हाला टाकून तर देईन. आणि त्याच 2-3 दिवसात तुमचा रिझल्ट सुद्धा लागून जाईल. होप की तुम्हाला आजचा हा लेक्चर घेण्याचा उद्देश समजला असेल. तुम्हाला रिझल्ट कशावरती बघायचा आहे, या प्लॅटफॉर्म वरती. इथं तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली, डायरेक्ट तुम्ही या प्लॅटफॉर्म वरती येता. पण आता तुम्हाला रिझल्ट दिसणार नाही. रिझल्ट जेव्हा MSBT अनाऊन्स करेन तेव्हाच तुम्हाला दिसणार. यावरती तवर फक्त विंटरचा रिझल्ट तुम्हाला दिसणार. होप की तुम्हाला समजलं असेल. जेव्हा तुम्ही समरचा एक्झाम आपला अनाऊन्स झाला, तेव्हा तुम्ही जर ह्याच्यावर क्लिक करून तुम्ही तुमचा एनरोलमेंट नंबर टाकलं, तर तुम्हाला समरचा रिझल्ट दिसेल 2026चा लेटेस्टचा, जो की आपल्याला पाहिजे आता. होप की तुम्हाला ह्या गोष्टी समजल्या असतील.
समजलं असतं तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि रिझल्ट रिलेटेड माहिती आपल्या चॅनलवरतीच आधी येऊन जाईल. तुम्ही टेन्शन घेऊ नका, रिझल्ट तर तुमचा लागूनच जाईल या 2-3 दिवसात. बाय बाय.